रियावरी आमचे डोले होरी घेऊन माशांच्या डोलीना आम्ही हाव जातीचे खोली ना आम्ही हाव जातीचे खोली. वा वा होळीच्या सणाला या असे सगळे सण आमच्या जल्लोषमध्येच असतात. आता माझं पण वय 72 वर्ष लागलं, पण आमचा जल्लोष कमी नाही. शिवापूर गावामध्ये जेव्हा कवट्या महाकाळची एंट्री होते तर तो मागचा बॅकसाऊंड आहे तो कसा आहे. तर मग मी नवस केला. नमस्कार मित्रांनो, मी सोमगुरव ब्लॉगरलाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. भाई काय जिंदगी आहे, झोपायचं उठायचं आणि कॉलेजला जायचं एवढं सकाळी सकाळी वैताग येतो. पण काय आता मजबुरी आहे, ती मजबुरी आता आपल्याला फ्युचरमध्ये कधी ना कधीतरी कामी येणार आहे, म्हणून आपण ठीक आहे जायचं. आता काय निसर्गाचा नियम आहे म्हणून जायचं, समजलं. म्हणून सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का आज पण आपण काय ना काहीतरी क्रेझी करणारच आहोत. कुठे वाचायचं मला असं वाटतंय की मोठ्याने बोल रे. मला असं वाटतंय की मॅडम जरी आम्ही लेक्चर्सला येत नाही तर माती असा पण आमचे लेक्चर्स प्लीज त्या एसी ठेवून ₹50 कट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तुम्ही याला ओळखला नाही ओळखला ते तूच सांग पाहिजे. कोण असते, काय काम करतो? मी एका कार्यक्रमामध्ये काम करतो ज्याचं नाव आहे फोक लो. त्यामुळं 29 तारखेला मुलुंडला आहे आणि 30 तारखेला अहिल्यानगरला. तर मी आता कॉलेजला काही येणार आहे. तुला हे सांगायचं होतं आणि ती मगाशी गोष्ट सांगत होता ती तर सांग. गोष्ट कशी आहे, शिवापूर गावामध्ये जेव्हा कवट्या महाकाळची एंट्री होते तर तो मागचा बॅकसाऊंड आहे तो कसा आहे. अमावस्या पौर्णिमेला उगवतो तसा आहे. कधी पण येतो कॉलेज हा जेवण बघ छोडी. सकाळी कॉलेजमध्ये होतो ना, आता कुठे आलो? आता डायरेक्ट वरली गोलीवाडामध्ये नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. हा ना भाई, माझं तर फर्स्ट टाइम पहिल्यांदा येतोय माहिती आहे वरली. मी तुम्ही 8 वर्षानंतर आलोय, पहिले तर राहिला होतो. म्हणजे वरलीत आलोय पण कधी असं ते नारळी पौर्णिमेचा सण जल्लोष जल्लोष असतो, जल्लोष. बघेल ना लाईन बघता. हा उत्कर्ष आहे. अजून एक उत्कर्ष दाखव काय, अजून एक उत्कर्ष दाखव काय. डुप्लिकेट आहे आपल्याकडे दररोजचा कंटेंट आहे, फक्त कधी कधी नवीन 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 आता जाऊ तू भाव आहे पूर्वे ट्विन ट्विन असंच असतं ना. चुकीचा. ही काय एनर्जी होती. हा रे भारी वाटत. डेंजर त्रास बँड त्यात भाई आदित्य ठाकरे आलेले. हा आधी टाकत सुनील शिंदे. हा आदित्य पण मला नाही दुसरं नाव नाही माहिती, पण शिंदे बोलतो. ते दरवर्षी येतात ना. त्यांना व्ह्यू तर दाखव, व्ह्यू बघ ना. व्ह्यू बघ. वाव, व्ह्यू में दम तो है. मस्त काय काय चालू असतात. दिवसभर चालू असतात, नारळ वगैरे घेऊनच येतात. बघूयात ना आपण. बघूया पृथ्वी गोल. हा ना ते पण आहे. काका फक्त तुमचा उत्साह एकदम चंदूर असा आहे ना, मला पण त्या बॉल मिळण्याची वाटते. एवढ्या वर्षात आपली परंपरा असं ना, तेवढं असं काय होळीवाड्याची विशेष म्हणजे प्रत्येक सण आमचा महत्वाचा असतो. म्हणजे कुठल्याही सणाला या, नारळी पौर्णिमेला या किंवा होळीच्या सणाला या, असे सगळे सण आमच्या जल्लोषमध्येच असतात. आता माझं पण वय 72 वर्ष लागलं, पण आमचा जल्लोष कमी नाही. आता माझी मिसेस पण ती त्यात जल्लोष. हे आहे गोष्पादेवी देवस्थान. म्हणजे स्टोरी सांगतो, स्टोरी म्हणजे आमची स्टोरी सांगतो की आम्ही गोष्टीला एवढं काम सांगतो बाय. ठीक आहे, आता स्टोरी सांगतो मला. आता सीन काय म्हणते,
आम्ही इथे गेले 8 ते 9 वर्ष राहिलोय. म्हणजे 7 वर्षापूर्वी 8-9 वर्ष राहिले. म्हणजे ऑलमोस्ट बालपणामध्ये इथंच गेलंय. आणि माझी जी मम्मी होती ना, इथे यायची पाया वगैरे पडायची. तर मम्मीने नवस केला होता की आमचं घर होऊ दे स्वतःचं. आणि त्यावेळेस आम्हाला सेंचुरीला घर हवं होतं, म्हणजे नावावर होत नव्हतं. तेव्हा घर नाव होण्यासाठी आम्ही नवस केलेलं. आणि नवस असं केलं होतं की दरवर्षी म्हणजे जर ते नवस पूर्ण झालं तर दरवर्षी आम्ही न चुकता कोंबडा आणून देणार. तर माझी मम्मी आम्ही सगळे 14 जण पण आईच्या पालखीच्या अगोदर कोंबडा वगैरे आणून. हे आमचं म्हणजे पर्सनल एक एक्सपिरियन्स. आणि नवस पूर्ण होतं होते जागृत. माझी पण इच्छा होती इथे यायची आणि आज ती इच्छा माझी पूर्ण होती. बीसी वाला अरे काय एडेबिडे झालेत का रे तुम्ही? फिरून एकाच जागेवर आणताय. हा जर रस्ता दाखवणार. आपण सरळ चाललेलो, काकाने सांगितलं उजवीकडे जावा डावीकडे जावा. आपला एक तर उजवा तरी चुकलाय ना, तर डावा तरी चुकलाय. मला वाटतं आपल्याला तो नियम लागू पाहिजे. ऑलवेज राईट. आता इकडे ऑलवेज राईट. आपण ज्या रोडने जातो त्याच रोडने जाऊयात मला वाटतं. ऑलवेज राईट. काय यार, आपण लास्ट टाइम फक्त शॉर्ट फिल्म बनवायला आलेलो आणि त्या शॉर्ट फिल्मचं अजून काय आता पता दिसत नाही. होणार ते पॉझिटिव्ह. आता पण तेच झालं. ते कंटिन्युअस पॉझिटिव्ह होणार. फसलो ते राय दुरुस्त आहे. पण ते येणार 100% येणार. बघ, वेळेच्या आधी आणि वेळेच्या नंतर काहीच होत नाही. जे पण होतं ते वेळेवर हे बी. भाई आता आपण जो नारळ फोडीचा जो गेम त्यांना पहिला सांग कोण आहे. उर्वेश आहे, त्यांना माहिती आहे. हा उर्वेश आहे. आता मी ओळख करून दिली. थांब जरा, काय विषय होता? हा, नारळ फोडीचा जो विषय होता भाई, त्याच्या मागचं काय मला समजलं नाही. मी बघायचो, लहानपणा असला बघायचो, पण त्याच्या मागे नक्की काय कसं खेळतात ते मला माहिती नाही. प्रत्येक सणाला काहीतरी खेळला जातो. जसं की होळीला आपण रंगपंचमी खेळतो, त्याप्रमाणे आजच्या दिवशी आहे ना, नारळी पौर्णिमेला आहे ना, हा खेळ खेळला जातो. ज्याच्यामध्ये कॉमन आहे 2 जण असतात. आपल्या समोर एक असतो, आपण असतो. त्या दोघांकडे नारळ असतात. चान्स बाय चान्स एक चान्स असतो. समोरच्या आपल्या नारळ मारतो. जर का नारळ फुटला तो नारळ त्याचा. असं इतके बोल आपल्याला नारळ जिंकायचे तरी नाही तर हारायचे तरी. ओके. अनलिमिटेड. जो पण समोरचा खेळतो तो पण खेळत राहायचा. चान्स बाय चान्स नारळ फोडायचे, नारळ जमा. भाई सिंपल. मस्त एक्सपिरियन्स आहे हा मला. हा खेळ खेळला पण तेवढेच जातो. हा खेळ आता सध्या इथे ना, हा महाराष्ट्र लेवलला पण खेळला गेला सण हा. आता हे तर मला पहिल्यांदा कळलं. आत्ताच प्रभादेवीमध्ये ना, नारी म्हणजे आगरी कोळी लोकांनी आहे ना, हा एक इव्हेंट ऑर्गनाईज केलेला. अच्छा, इव्हेंट ऑर्गनाईज केलेला. त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र स्टेट लेवलचा खेळाडू आले. स्टेट लेवलचा खेळाडू जो अलिबागला पण खेळला जातो हा खेळ. तिथे त्याने आज ह्या वर्षी 2026 रोजी आहे ना, त्याने 19 फायनलचे ट्रॉफी मारले. आणि ह्या वर्षी जो प्रभादेवीमध्ये होता ना इव्हेंट, त्याच्यामध्ये प्राइस होतं 50,000. म्हणजे जो पहिला येणार, जो जास्त नारळ फोडणार, जास्त पॉइंटर्स असणार, त्याला 50,000. अच्छा. हा खेळ गल्लीत पण खेळला जातो आणि त्याच्या वरला पण खेळला जातो. 15 मिनिटाचा ब्लॉग. तो कट करून बघू भाई. हे काहीतरी मला पहिल्यांदा नवीन काहीतरी कळलेलं आहे. प्रो नारळ. तुझं जर मला वाटतंय तुम्हाला पण हे पहिल्यांदाच माहिती असेल. जास्त लोकांना अजूनही कळलेलं नाही. प्रभादेवी म्हणजे पूर्ण आपल्या सांगितलं त्याने. सॉरी असं सांगितलं, मी सांगत होतो ना. ठीक आहे, जाऊ दे ना. दर्यावरी आमचे डोले होरी, घेऊन माशांच्या डोलीना आम्ही हौसातीचे कोली, ना आम्ही हौसातीचे कोली. भाई आजचा दिवस मस्त होता. काय म्हणतो? मजा आली म्हणजे येणार नव्हतो पण नाही आलो, बरं झालं. मजा आली. इथे उंची वाईब होती ना यार. त्यांचं फोटो सेशनच चालू. प्युअर स्पिरिच्युअलिटी. भाई बस कर भावा. चंद्र पण तुला बघून खाली यायचा आता उद्या येणार नाही तो चंद्र. आजच्या पुरती एवढंच म्हणून सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कशाला नेक्स्ट व्हिडिओ लगेच तिथे एंड करतोय का रे? थांब ना. आपल्याला 2 आणि 3 ला पण तर हा 2 आणि 3. ओके म्हणून भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा.